नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। दारूच्या वादातून झाला घात, कोयता हल्ल्यातील जखमीचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद। दत्तवाड तालुका शिरोळ येथे दारूच्या वादातून कोयत्याने झालेल्या हल्ल्यातील जखमी झालेला बाळासाहेब शामराव देसाई वय 37 राहणार दत्तवाड याचा शनिवारी दिनांक 18 रोजी रात्री सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। त्यामुळे आरोपी वाल्मिकी गडसे राहणार दत्तवाड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। शुक्रवारी दिनांक 10 रोजी ही घटना घडली होती। पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गडसे व मयत देसाई दोघे मित्र होते। काही दिवसापूर्वी दारू पिण्यावरून दोघांमध्ये वाद होऊन गडसे यांनी देसाईच्या कानशिलात मारली होती। त्यामुळे शुक्रवारी दिनांक 10 रोजी याचा जाब विचारण्यासाठी देसाई यांनी आपला मित्र सुनील मगदूम याला घेऊन गडसे याच्या घरी गेला होता। त्या ठिकाणी पुन्हा वादावादी झाल्याने गडसे यांनी देसाईसह मगदूम याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केलं होतं। त्याच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचार सुरू असताना शनिवारी दिनांक 18 रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला। पोलीस कॉन्स्टेबल विवेक कराडे यांनी आरोपी गडसे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती दिली। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।